सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत मराठी न्यूजमध्ये मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू साप्ताहिक घडामोडी। बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा डोंबिवली पूर्वेतील संघवी गार्डनमध्ये संपन्न झाला। मानपाडा रोडवरील संघवी गार्डनमधील सिद्धिविनायक दर्शन एव्हीसी कोऑप हाऊसिंग सोसायटीचे हे पहिलेच वर्ष सत्यनारायणाच्या महापूजेचे असल्याने येथील रहिवाशांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचे ठरविले। सायंकाळी 7 वाजता बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा येथे ठेवण्यात आला। श्री गणेशाच्या गीताने ऑर्केस्ट्राची सुरुवात झाल्यावर श्रद्धाने आईचे महत्त्व सांगणारे प्रेम देण्यासाठी आई हे गाणे तसेच देशासाठी वीरमरण पत्करलेल्या जवानांसाठी ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी हे गीत सादर झाले। नितीनने खंडरायाच्या लग्नाला हे गाणं गायल्यावर तर काही रहिवाशांनी नाचायला सुरुवात केली। या शाळेच्या मुख्याध्यापिका मांजरेकर यांनी शाळेची माहिती दिली। या शाळेत 120 अंध विद्यार्थी शिकत असून या विद्यार्थ्यांचा 300 पेक्षा जास्त ऑर्केस्ट्रा झाले आहेत। यातील 3 विद्यार्थ्यांची सिनेमासाठी निवड झाली आहे। तर हा ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी नांदिवली पंचानंद ग्रामपंचायतीचे सरपंच अरुणा पाटील यांनी खास उपस्थिती दर्शवली होती। यावेळी त्या म्हणाल्या, हा ऑर्केस्ट्रा पाहून मी आश्चर्यचकित झाली आहे। या विद्यार्थ्यांना मी मदत करण्यास तयार आहे। खरं तर असे कार्यक्रम पाहिल्यावर अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास व्यासपीठ मिळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। शाळेचा उद्देश असा आहे की गरीब मुलांना इतर शाळातून अंध शाळातून सगळं काही देऊन शिकावं लागत होतं। तेवढी ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांना त्या शाळेत प्रवेश मिळत नव्हता, म्हणून कुणाही विद्यार्थ्याकडनं कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता ही शाळा मी चालवते। या शाळेला 44 वर्ष झाली। एका विद्यार्थ्यापासून सुरू केलेली आज त्या ठिकाणी 112 विद्यार्थी आहेत। पहिला विद्यार्थी माझा गोदरेजमधून रिटायर्ड झाला आहे गेल्या वर्षी, आणि अशा तऱ्हेने माझी सगळी मुलं नीट कामाला वगैरे आहेत। 4 मुलं माझी प्रोफेसर्स आहेत। संगीत शिक्षिका माझ्याच शाळेतली विद्यार्थिनी माझ्याकडे संगीत शिक्षिका म्हणून काम करते। ठाणा कॉर्पोरेशनमध्ये माझी 3 मुलं मागून त्याने घेतली, तिथे ती नोकरी करत आहेत, आणि कम्प्युटरमुळे माझी मुलं सगळीकडे नोकरीला लागली। आज इंटरनॅशनल लेवलच्या 2 कॉम्पिटिशन झाल्या। भारतात 300 शाळा आहेत, एकही शाळा नॅशनलपर्यंत पोहोचली नाही, पण माझी शाळा दोन्ही वेळा इंटरनॅशनलला जाऊन भारताला जगात मानाचं स्थान त्यांनी मिळवून दिलं आहे। आणि आता 3ऱ्या इंटरनॅशनलमध्ये 14 मुलं माझी नॅशनलला सिलेक्ट झाले, त्यात कम्प्युटरमध्ये माझा मुलगा फर्स्ट आहे, आणि 7व्या इंटरनॅशनलमध्ये कम्प्युटरमध्ये माझा मुलगा जपानला जातो। डोंबिवली पूर्वेतील आनंद बालभवन येथे हेमंत सुगंधी भांडार म्हणजे HSB ब्रँडतर्फे अगरबत्तीचे प्रदर्शन लावण्यात आले असून अनेकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला। दिनांक 24 ऑगस्ट शनिवारी रोजी सकाळी 10:30 आनंद बालभवन येथे अगरबत्तीचे प्रदर्शन सुरू झाले। या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार सुनमी या घरची फेम डोंबिवलीकर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या हस्ते रिबीन कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रदर्शनात अनेक अगरबत्त्यांचे प्रदर्शन होतेच, पण सर्वात मोठे आकर्षण होते ते HSB ब्रँडने बनवलेल्या 10 फूट उंच, 1 फूट रुंद आणि 75 किलो वजनाची अगरबत्ती। या प्रसंगी HSBचे संचालक आशिष वैद्य, सहसंचालक नारायण वैद्य, सुलेखनकार अच्युत पालव, साईज ब्रँड मार्केटिंग सल्लागार केदार जोशी उपस्थित होते। आता गणपती बाप्पा लवकरच येत आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अगरबत्ती प्रदर्शन पहिल्यांदाच भरवले जात आहे। या प्रदर्शनात अनेक सुगंधी व वेगवेगळ्या उंचीच्या अगरबत्तींचे प्रदर्शन असल्या कारणाने त्या पाहावयास व खरेदी करण्यासही मिळणार आहे। या प्रदर्शनाबाबत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने हेमंत सुगंधी भंडाराची स्तुती केली। माझ्या जन्माच्या आधीपासून हेमंत सुगंधी भंडार डोंबिवलीत आहे। हे भंडार गजानन वैद्य यांनी सुरू केले आहे। आज मला इथे बोलवले त्याचा मला फार आनंद आहे। 10 फूट उंच व 1 फूट रुंद 75 किलो अगरबत्ती बनवणे या धाडसी प्रयत्नाचेही तिने कौतुक केले। खूप अप्रूप वाटतंय यांनी जी आज महाराष्ट्रातली
पहिली, खरंच हे खूप धाडसी पाऊल आहे की 10 फूट लांब आणि 1 फूट रुंद, मला वाटतं 80,000ची अगरबत्ती बनवलेली आहे, जी आपण लावल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवस 24 तास सतत जळत राहील. तर ह्या अगरबत्तीचं वैशिष्ट्य आहे इथे. आणि हे बघण्यासाठी म्हणजे लोकांना जितकी उत्सुकता आहे तितकीच मला स्वतःला सुद्धा उत्सुकता होती. आणि मी आल्यावर पहिले अरे कुठे ती अगरबत्ती, मला असं झालं. तर खूप छान वाटतंय. आणि डोंबिवलीकरांनी आणि आपल्या हेमंत सुगंधी भांडारमधून हे पाऊल उचललं गेलं, हे एक धाडसी पाऊल उचललं गेलं, ह्यासाठी मला खरंच कौतुक वाटतंय सगळ्यांचं. माझ्या घरातही मला संध्याकाळी 7 वाजता एक अगरबत्ती लावायला आवडते, कारण घर प्रसन्न वाटतं. मला स्वतःला बाहेरून आल्यानंतर छान वाटतं जर घरात अगरबत्तीचा एक गंध असेल तर. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात म्हणाल तर त्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच मी सुरुवातच अशी केली की खूप रिफ्रेशिंग वाटतं मला. एक दिवसभराचा थकवा जो असतो, आपण खूप स्ट्रेसफुल आयुष्यात आज कामं करत असतो, कॉम्पिटिशन खूप असते सतत आजूबाजूला, आणि ह्या सगळ्यातही जेव्हा घरी येऊन आपण असं एखादं शांत गाणं ऐकतो किंवा तो एक प्रसन्न गंध मिळतो, तेव्हा खूप बरं वाटतं, छान वाटतं. त्यामुळे मला खूप आवडतं. या अगरबत्ती प्रदर्शनास अनेक लोकांनी भेट दिली व आनंदी चेहऱ्याने सर्व मोठ्या व पहिल्यांदा समोर आलेल्या अगरबत्तीचे कौतुक केले. हे प्रदर्शन बघून आम्हाला आनंद होतोय की असलं प्रदर्शन आत्तापर्यंत कुठेही झालेलं नाहीये आणि आज डोंबिवलीत आम्हाला हे बघायला मिळालं. तेवढं आमचं सौभाग्य आहे. आणि 10 फुटी अगरबत्ती ही पहिल्यांदाच बघण्यात आली आहे. त्यांनी जरी म्हटलं की महाराष्ट्रात, पण आमच्या ऐकण्यात अजूनपर्यंत कुठेच आलेलं नाही आहे की भारतभरात कुठे एवढी मोठी अगरबत्ती असेल म्हणून. आणि या प्रदर्शनात बघण्याने गणपतीसाठी लोकांना चांगलंच एक संधी मिळणार की मोठ्या उदबत्त्या लावून त्यांना चांगलं म्हणजे वातावरण तिकडचं सुगंधित करता येईल. लांब अगरबत्ती ही संकल्पना असा प्रकार आहे की गणपतीची मूर्ती जर का उंच बनवू शकते तर आपण अगरबत्ती का नाही बनवायची. 4-5 वर्षापासून त्याच्या मागे लागून ते 7 फुटापर्यंत बनत होतं, पण 7 फुटाच्या वरती ती कशी न्यायची याच्यासाठी खूप धडपड करायला लागली. 4-5 वेळा जाऊन येऊन बँगलोरवरही बनवून आली आपल्याकडे. त्याच्यातनं आपण ती बनवून घेतली, मागे लागून कारागीर शोधून. असा कारागीर 3 वर्ष सर्च मारल्यानंतर आम्हाला ऑलमोस्ट या वर्षी तो हातात आला. त्या पद्धतीने त्याच्याकडनं ती बनवून घेणं आणि ती इथपर्यंत आणणं आमच्यासाठी चॅलेंज होतं, पण त्या पद्धतीने सगळ्यांचेच सपोर्ट, सगळ्यांचीच मेहनत, अशा हिशोबाने ती बनवून ती आली आणि ती सगळ्या आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. दी हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँकेला डोंबिवली शाखेचा 11वा वर्धापन दिन व सत्यनारायणची महापूजा आयोजित करून संपन्न केला. बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असणारी व सर्वसामान्यांना आपली वाटणारी दी हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2013 रोजी बँकेचा हा 43वा वर्धापन दिन असून डोंबिवली शाखेचा हा 11वा वर्धापन दिन होता. वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली शाखेत सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली होती. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप उपस्थित होते. त्यांना बँकेच्या प्रगतीबाबत विचारले असता ते म्हणाले, आमची बँक ही सर्व नॅशनलाइज बँकेच्या तोडीस तोड आहे. आम्हीही आमच्या ग्राहकांसाठी अनेक चांगल्या योजना अंमलात आणल्या आहेत. काही दिवसात इंटरनेट जगात ही आमची बँक इतर बँकांना उत्तम स्पर्धा करण्यास सज्ज आहे. तसेच संचालक मंजुषा गुलाबराव जगताप यांना साहेबांच्या प्रगतीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, साहेब सर्वांशी समंजसपणे वागत असून सकाळ व संध्याकाळ घरातल्यांना वेळ देऊन इतर वेळात गरजू लोकांना मदत करतात. त्या लोकांच्या तोंडून जेव्हा साहेबांचा जय जयकार होतो तेव्हा आम्हा घरातल्यांना फार आनंद होतो व आम्हाला त्यातच समाधान वाटते. अनेक ग्राहक तसेच कर्मचारी वर्ग वर्धापन दिनानिमित्त शाखेच्या महापूजेचा तीर्थप्रसादाचा लाभ घेताना दिसत होते. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात 19 ऑगस्ट रोजी सुखी जीवनाची सप्तपदी हा कार्यक्रम योग विद्याधाम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आला. धावपळीच्या जीवनात व्यक्ती सुखी जीवनापासून दुरावला जात आहे. मानवाला पुन्हा सुखाच्या सप्तपदावर आणण्यासाठी योग विद्याधाम डोंबिवलीतर्फे दिनांक 19 ऑगस्ट 2013 रोजी सुखी जीवनाची सप्तपदी या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुखी जीवनाबद्दल श्री ऋषीधर्म ज्योती विश्वासराव मंडलिक गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सौ पूर्णिमाताई मंडलिक, योग विद्याधाम डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष श्री संजय पाटील, संस्थेच्या कार्यवाहक
सो राधिका केमकर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शैलेश गुर्जर, संस्थेच्या संस्थापकापैकी एक संस्थापक श्री शेवडे काका, संस्थेच्या उपाध्यक्षा सो अनुराधा जोशी, श्री निलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल आय डी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही आपल्या सेवेस नेहमी रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.